वाशीसारखं गाव आहे, पाडळीसारखं गाव आहे, म्हायासारखं गाव आहे, कोग्यासारखं गाव आहे. ह्या गावामध्ये सहकारी तत्त्व पाणी पुरवठा आहेत. इथं महिन्याला फेर येतोय पाणी पुरवठ्याचा. आणि उपसाबंदीनं जर फेर लांबला तर लोकांची पिकं वाळून जाणार होती. एकेका गावाचं 30,000 टन ऊस जात असला तर 8 ते 9 कोटीचं नुकसान कोग्यासारख्या गावाचं, पाडळीसारख्या गावाचं, वाशीसारख्या गावाचं होणार होतं. हे माझ्यासमोर होतं, कारण 2016चा अनुभव माझ्या पाठीशी होता. तो इतिहास बघूनच मी या ठिकाणी आक्रमक झालो आणि ती पाणी त्या ठिकाणी मी द्यायचं काम केलं. डेस्टॉकमधून पाणी जो धरणाचा राधानी धरणाचा डेस्टॉकमध्ये जे 2.25 TMC पाणी होतं ते पाणी म्हणलो शेतीला पहिलं द्यायचं आणि मग नंतर सगळं पुढचं काम बघा. अशावर कलेक्टर साहेबांनी त्यावेळी आपल्याला परवानगी पाटबंधारे विभागाला पाणी देण्यास परवानगी दिली आणि त्यावेळी आपली पिकं वाचलीत. म्हणजे हेच तर लोकप्रतिनिधीचं काम असतंय की शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या अडचणी काळात त्यांच्या पाठीशी उभं राहायचं.